अत्यंत महत्त्वाचा दिवस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने नगर परिषदा नगरपंचायतींचे निकाल आता थोड्याच वेळात यायला सुरुवात होणार आहे। अवघी 15 मिनिटं आता उरलेली आहेत। 10 वाजता बरोबर 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होतीये। अनेक ठिकाणच्या स्ट्रॉंग रूम्स आता उघडल्या गेलेल्या आहेत। जे कर्मचारी आहेत ते हळूहळू ईव्हीएम्स बाहेर काढतील आणि त्यानंतर या मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाईल। ब्रेकला जाण्यापूर्वी कपिल ढोके यांनी काही प्रश्न अरुण सावंत यांना विचारलेले होते, त्याचं उत्तर आपण अरुणजींकडून घेऊया। अरुणजी, अजिंक्यजी पहा, काही प्रवक्त्यांना ठराविक वाक्य ही दिलेलीच असतात की चॅनेलवर जायचं आणि ही ठराविक वाक्य बोलून आपल्या पक्षाची लाज तुम्ही तिथे जाऊन राखायची आहे आणि ते काम आदरणीय कपिल ढोके इथे येऊन करत आहेत। पहा, पैशाचा महापूर, पैशाचं वादळ, निवडणूक आयोग, निवडणूक अधिकारी ही वाक्य बोलत राहायची आणि आपलं जे काही अपयश आहे या अपयशावरती जेवढं जास्तीत जास्त पांघरून घालता येईल तेवढं घालण्याचा प्रयत्न कपिल ढोके इथे येऊन करत आहेत। त्याबद्दल त्यांचं स्वागतच केलं पाहिजे, कारण आज त्यांच्या पक्षाची परिस्थिती अशी झालेली आहे। थोड्याच वेळापूर्वी वडेट्टीवार यांनी येऊन सांगितलं की आमच्याकडे काही बळ नाही आहे, तरीसुद्धा आम्ही या निवडणुकीमध्ये हिरिरीने उतरलो होतो आणि आम्ही दुसऱ्या क्रमांकावर येईल। आता आमच्याकडे काही बळ नाही आहे हे तर अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे की सध्या काँग्रेस पक्ष किंवा उभाटा शिवसेना किंवा यांची महाविकास आघाडी यांची काय परिस्थिती आहे। हा पक्ष स्वतः दिशाहीन झालेला पक्ष आहे आणि हा पक्ष किंवा ही महाविकास आघाडी देशाला आणि या महाराष्ट्राला दिशा दाखविण्याच्या गोष्टी करत असतात। तेव्हा महाराष्ट्र ओळखू नये की गेल्या 3.5-4 वर्षांमध्ये ज्या ज्या विकासाच्या गोष्टी करून दाखविल्या या महायुतीने, त्या महायुतीच्या मागे ठामपणे उभे राहूया। यांच्या खोट्या भूलथापांना बळी पडण्यापेक्षा ज्यांनी करून दाखविलेले आहे, जे दिसतंय, ज्याचा फायदा आपण घेतो, आज करोडो भगिनी का या महायुतीच्या मागे आहेत, तर जे आजपर्यंतच्या इतिहासात कधी घडलं नाही ते या महायुतीने करून दाखविलं। खास करून एकनाथ शिंदेजी यांनी जो काही निर्णय घेतला होता माझी लाडकी बहीण हिचा, त्या गोष्टीमुळे आज या राज्यातील महिला सक्षम होत आहेत। महिला त्याच पैशांवरतून आज स्वतःचं घर चालवत आहेत, त्या स्वाभिमानाने जगत आहेत आणि या कारणास्तव अशी अनेक उदाहरणं देता येतील। शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या गोष्टी हे सरकारने केलेल्या आहेत किंवा करू इच्छित आहेत, कामगारांसाठी करू इच्छित आहेत, युवकांसाठी करू इच्छित आहेत, त्या गोष्टींमुळेच आज तरुण आकर्षित होत आहेत। शिवसेनेच्या मागे आज तरुण वर्ग का एवढा आकर्षित झालेला आहे, तर त्यांनी पाहिलं की या पक्षाकडे एक धुरंधर असा नेता आहे, चांगलं नेतृत्व आहे आणि म्हणूनच शिवसेना म्हणा किंवा महायुतीतील इतर 2 पक्ष म्हणा, हे सर्व पक्ष आज अजिंक्य वीर बनून या महाराष्ट्रामध्ये विकासाची घौडदौड करू इच्छित आहेत आणि त्यांनी करून दाखवलेले। तेव्हा कपिल ढोके यांना माझं स्पष्टपणे सांगणं आहे की आपण आता हे रडगाणं बंद करा। वडेट्टीवारांनी सुद्धा तेच रडगाणं गायला आणि गेले बिचारे, त्यांची देहबोलीच सांगत होती की काय बोलू यांचं आणि काय नको मी, कारण माझ्याकडे बोलण्यासारखं किंवा सांगण्यासारखं सध्या माझ्या पक्षाने काही ठेवलंच नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।